नमस्कार, मी रचना विचारे. महाराष्ट्र कॉलिंग मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. नेहमीप्रमाणेच आज पुन्हा एकदा आपल्या भेटीला आले आहेत पंडित शिवकुमार श्री. सर नमस्कार, मनापासून स्वागत महाराष्ट्र कॉलिंग मध्ये. पंडित शिवकुमार श्री हे वासू आयडियाज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे पंडितजी संस्थापक असून गेल्या 23 वर्षांपासून ते वास्तुशास्त्र, कुंडली आणि मंत्रशास्त्र अशा अनेक विषयांचा त्यांचा गाढा अभ्यास आहे, गाढा अनुभव सुद्धा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतः इंजिनियर असतानाही भारतीय वास्तुशास्त्राचा त्यांनी सखोल अभ्यास करून गायत्री मंत्रातील शक्तींवर आधारित वास्तुदोष निवारणासाठी संशोधनात्मक असे 24 प्रोडक्ट्स तयार केलेत. आणि याचं जगातलं पहिलं शोरूम हे सीझन्स मॉल मगरपट्टा सिटी पुणे इथे त्यांनी सुरूही केलंय. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या मेक इन इंडिया या संकल्पनेला खरं तर त्यांनी भारतावर राबवल्या आणि अर्थातच त्यामुळे ते पहिले तसे भारतीय सुद्धा ठरलेले आहेत. कारण जुलै 2015 मध्ये त्यांनी लॉस एंजलिस अमेरिका इथे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते या वास्तू प्रोडक्ट्सचं अनावरण पंडितजींचे प्रोडक्ट्स पोहोचलेले आहेत. तसंच त्यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सुद्धा गौरवण्यात आलेला आहे. आजचा विषय खरं तर असा जर आपण बघायला गेलो तर विषयाला खरं तर नाव नाहीये. विषय हाच असेल प्रश्नोत्तर, कुंडली आणि वास्तुशास्त्र. पण आज जरी हा विषय असला तरी या विषयाच्या अनुषंगानेच जे सर नेहमीच जाता जाता आपल्याला इतर त्यांचे 24 वास्तू प्रोडक्ट्स दाखवत असतात त्याच अनुषंगाने खरं तर आजचा हा कार्यक्रम पुढे नेण्याचा आमचा मानस आहे. कारण अनेकदा विचारणा होते की खूप कमी काळात तुम्ही सर तुमचे वास्तू प्रोडक्ट्स आम्हाला दाखवत असता आणि त्याची पुरेपूर खरं तर माहिती प्रेक्षकांपर्यंत जात नाही. तुटपुंजी माहिती कधीतरी जाते. एखाद्या प्रोडक्ट्स बद्दल जेव्हा आपण बोलायला सुरुवात करतो, माहिती देत असतो आणि त्याच वेळेस ती एक जी सूचना असते कार्यक्रम संपवण्याची ती आमच्यापर्यंत येत असते. आणि त्यामुळेच आज खरं तर हा पूर्ण या 24 वास्तू प्रोडक्टची नेमकी काय महती आहे, काय माहिती आहे ती आज जाणून घ्यायची. पण या अनुषंगाने तुमच्या मनात जर काही प्रश्न उद्भवतील, काही शंकाही येणार असतील, मी तर माझे प्रश्न विचारणारच आहे, पण तुमच्या मनातले जे काही प्रश्न असतील ते आमच्यापर्यंत नक्की तुम्ही विचारू शकता. त्यासाठी आमचा नंबर लिहून घ्या 02266843333. सर, जसं मी आता प्रेक्षकांना सांगितलेलं आहे की 24 वास्तू प्रोडक्ट्स तुम्ही खूप संशोधन केल्यानंतर, इतक्या वर्षांचा अभ्यास केल्यानंतर हे आज लोकांपुढे आणलेले आहेत. माझ्या समोर सुद्धा मला ते दिसतात. काय उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवलं होतं या सर्व वास्तू प्रोडक्टची निर्मिती करताना? पहिला मुद्दा म्हणजे हे वास्तू प्रोडक्ट्स 24 काढायचे आहेत आपल्याला. माझ्या डोक्यात याची कल्पना नव्हती की 24 आकडाच घ्यायला पाहिजे किंवा 24च काढायचे आहेत. असं सुरुवातीला माझ्या डोक्यात काही नव्हतं. म्हणजे नॅचरल प्रोसेस आपण जसं म्हणतो. जवळजवळ 23 वर्ष झाले या फील्डमध्ये मी आहे. या फील्डमध्ये काम करताना मी वास्तुशास्त्रात संबंधीचे कन्सल्टेशन आणि भारतीय वास्तुशास्त्राला आधारित जे काही उपाय आहेत की जे मी अभ्यास केलेले आहेत, हे अभ्यासून जे काय मी 23 वर्षात त्या ज्या लोकांना मी आजपर्यंत रिझल्ट दिले, 100 to 100 रिझल्ट सगळ्या लोकांना आहेत. तर ह्याचाच अभ्यास आणि ह्याचाच अनुभवामुळे ऑटोमॅटिकली माझ्या मनामध्ये या गोष्टी सॉफ्टवेअर सारखं कायम साचत जाऊन एक हार्ड असं सॉफ्टवेअर तयार झालं. स्वतः इंजिनियर असल्यामुळे आणि अभ्यास करून आणि आपण प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स एखाद्या छोट्या 10 by 10च्या रूम पासून ते पॅलेस पासून ते मागच्या तुम्ही इंडस्ट्रियल प्रोग्राम माझा बघितला असेल, इंडस्ट्रियल प्रोजेक्ट, हे सगळं करता करता मी स्पेशली प्रोडक्ट नाही तयार करायचा असं नाही, पण ते ज्ञान साठत गेलं. कसं बघा, एखादा कवी असतो, मी पण कविता करतो, माझ्याकडे 100 कविता आहेत. त्या आता हल्ली जास्त नाही आहेत, म्हणजे पूर्वी पेपरमध्ये कोल्हापूरला छापून यायची. आईवर कविता पण होती, राष्ट्रीय एकात्मतावर होती, काय या प्रश्नावरती मी 7वीला असताना कविता लिहिली होती. पेंटिंग्समध्ये मी अनेक वेळेला अनेक अवॉर्ड मिळवले आहेत. हे होतं. एखादा कवी किंवा एखादा चित्रकार जेव्हा कविता लिहितो, तो कविता असं लिहायला बसत नाही. या डोक्यात काहीतरी इन्सिडन्स आता एकदम येऊन जातो आणि अक्षरशः त्या आवेगात तो कविता लिहितो. आणि मी कविता कधी लिहिता नॉनस्टॉप लिहितो. मी असं यमक अलंकार जुळवणं प्रकार नसतो. स्ट्रेट वे लिहिलं ना, एखाद्या बाळाला आई कसं जन्म देते त्या पद्धतीने कविता बाहेर पडते आणि तो आनंद त्या फक्त माणसालाच माहिती असतो. नंबर 2 म्हणजे जेव्हा चित्रकार एखादं चित्र मनापासून काढतो, तेव्हा मनापासून काढताना जे काय तो ब्रश फिरवतो आणि ब्रश फिरवताना प्रत्येक छटामध्ये त्याला आनंद जो मिळतो आणि ऍक्च्युअल पूर्ण झाल्यानंतर जे समाधान आहे त्या चित्रकारालाच मिळतं. बघितलेल्या लोकांना मिळतं, पण चित्रकाराला जास्त मिळतं. ह्याला एक प्रोसेस आहे. ओके, एखादी स्त्री ज्यावेळेला एखाद्या बाळाला जन्म देते, 9 महिन्याचा पिरियड ते कशी काढते त्या स्त्रीलाच फक्त माहिती असते, ते कशा फेजमध्ये गेलेली असते ती. त्यामुळं तिला नंतर जन्माला ज्यावेळेला बाळ येतं
तेव्हा तो आनंद त्या बाईलाच त्या स्त्रीलाच माहिती असतो. अगदी खरं म्हणजे असं नाही होत माझ्याकडे 100 कोटी मी देतो पण मला 2 महिन्यातच बाळ पाहिजे, नाही होऊ शकत. नाही. ही एक एंटायर प्रोसेस आहे. म्हणून कुणीही काहीही फोर्सिबली प्रोडक्ट काढत बसण्यापेक्षा तुम्ही जेव्हा माझं मी काय केलं, मी काम करत गेलो आणि एका रात्री 3:30च्या दरम्यानच्या काळात की एवढे लोकांचे एवढे प्रॉब्लेम आहे, ते प्रॉब्लेम सॉल्व्ह कशा पद्धतीनं करता यायला पाहिजे असं वास्तूच्या दृष्टिकोनाने विचार करता करता इच्छापूर्ती कोपी मला पहिला प्रोडक्ट सुचला. त्यानंतर इच्छापूर्ती कोपीवर असे कुठले मंत्र टाकले पाहिजेत की ज्या मंत्राच्या इफेक्टमुळे लोकांची इच्छा पूर्ण होईल. मग त्यासाठी मी कमीत कमी 6 महिने अभ्यास केला. बरेच हजारो मंत्र वाचल्यानंतर भगवद्गीतेमधला यत्र योगेश्वर हा मंत्र हा 20 वर्षापासून माहिती आहे, मला पूर्ण सापडत नव्हता तो. हा मंत्र म्हटल्या किंवा हा मंत्र बरोबर जरी असेल तर इच्छा पूर्ण होतात. हे योगेश्वरानंद तीर्थ जे आहे त्यांचं मंत्रशास्त्रापासून आद्य शंकराचार्यापासून आणि रामायण महाभारत सगळ्यामध्ये या महाभारतामध्ये हा पार्ट भगवद्गीतेमधला सगळ्यात महत्वाचा मंत्र आहे. हा एकच मंत्र एवढा पॉवरफुल आहे, तो फक्त नित्य वाचला किंवा डोळ्यासमोर असेल तर इच्छा पूर्ण होतात, म्हणून तो इच्छापूर्ती कोपीवर टाकलेला आहे. त्यानंतर वेगवेगळ्या मंत्र आणि आतमध्ये यंत्र इच्छापूर्ती कोपी. मग त्या इच्छा अशी मी ग्रहण केली. देवाला म्हटलं बाबा मी वास्तुशास्त्राच्या फील्डमध्ये इच्छापूर्ती कोपी काढून लोकांच्या मनातली इच्छा पूर्ण व्हाव्या म्हणून इच्छापूर्ती कोड काढतो आणि हजारो लोकांची इच्छा पूर्ण झालेल्या आहेत. लोक दररोज आम्हाला ऑफिसला खरंच फोन येत आहेत की आम्हाला पण टीव्हीला सांगायचं की आमच्या पण इच्छा पूर्ण झालेत. अगदी अगदी पोलीस डिपार्टमेंटच्या लोकांपासून ते अगदी कलेक्टर कमिशनर, मी स्पष्ट माझ्याकडे नावं आहेत म्हणून मी नावं घेतो ॲक्च्युली. अगदी पोलीस कॉन्स्टेबलच्या घरापासून सगळ्या लोकांना इफेक्ट जबरदस्त आलेले आहेत आणि त्याच्या नावासकट आम्हाला लिहिलेलं आहे आमच्याकडे ते काय ते इच्छापूर्ती. माझी इच्छा अशी झाली, माझी मान्य देवाला त्यात लिहून ठेवली की देवा असं काहीतरी माझ्याकडून होऊ दे की वास्तुशास्त्राचा असा काहीतरी चमत्कार होऊ दे की ज्यामुळं वास्तुशास्त्राचा पाठ फ्लॅट आणि बंगले की रेसिडेन्शियल जे धारक लोक आहेत, घर राहतात त्या घरामध्ये ते वास्तुशास्त्र घराघरातली पोहोचू शकू दे. आणि जगा लोकांच्या जशा इच्छा पूर्ण होतात तशीच इच्छापूर्ती कोपीमुळे माझी पूर्ण झाली. आणि गायत्री मंत्राचे जे 24 अक्षर आहेत, हे 24 अक्षर गायत्री मंत्र वाचता गायत्री मंत्राचा खूप वेळा मी जप केला. त्यानंतर हे सगळे मला प्रोडक्ट जे सुचलेले आहेत हे सगळे मध्यरात्री रात्री 2:30 ते 4:30 दरम्यानच्या काळामध्ये सुचलेलेच आहेत. एक पण असा प्रोडक्ट असा नाही की दुपारी बसलेलं मला सुचलेलं असं झालेलं नाहीये. आणि मी रिस्ट्रिक्ट केलं 24ला. का केलं की माणसानं कधीही पैसा कमवता रिस्ट्रिक्शन करणं गरजेचं आहे की किती पाहिजे. स्वतः प्रत्येक माणूस ठरवलं की मला ठीक आहे 5 कोटी 6 कोटी 10 कोटीपर्यंत ठीक आहे. 1000 2000 10,000 20,000 50 60 70,000 कोटीचा काय उपयोग आहे. माणूस मेल्यानंतर पैसे तुमचे इथेच राहणार आहेत, काय त्यात व्हॅल्यू काहीच नाहीये. उलट लोकांना मदत करा, लोकांना पुढे आणण्याचा प्रयत्न करा, गरीब लोकांना मदत करा, हे करणं सगळ्यात गरजेचं आहे. प्रत्येकानं असं ठरवलं ना तर काहीच प्रॉब्लेम येणार नाही माणूस सुखी आणि आनंदात राहण्यासाठी. तर या दृष्टिकोनात वास्तूचे प्रोडक्ट मी 100 पण काढू शकलो असतो, पण 100 काढल्यास माझी हाव राहिली असते अजून काढूया आणि अजून पैसे कमवू, अजून काढू अजून पैसे कमवू. हे माझ्या मनाला मला बंधन घालायचं होतं. म्हणून गायत्री मंत्राप्रमाणे 24 प्रोडक्ट काढले. गायत्री मंत्र जे ओम भूर भुव स्व हे 3 लोक झाले. तत्सवितुरण्यम भर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात. या तत्सवितुरण्यम प्रचोदयात पर्यंत 20 शब्द आहेत, टोटल 24 अक्षर आहेत. या 24 अक्षराला एक एक देवता आहे आणि त्या एक एक अक्षराला एक शक्ती पण आहे. मग गायत्री मंत्राच्या 24 देवता आणि त्यांच्या 24 शक्ती या माझ्या प्रोडक्टमध्ये आशीर्वाद त्यांचा राहू दे म्हणून 24 प्रोडक्ट काढले आणि प्रत्येकाचं संस्कृतमध्ये नाव दिलं आणि ऑटोमॅटिकली ते प्रोडक्ट जे आहेत ते आले. असं आपण बघतो आणि वेळ टीव्हीला बघतो एकच काय प्रोडक्ट काढलेला असतो. ते प्रोडक्टचं बंबार्डिंग आणि ते ऍक्टर्स येऊन हे करा ते करा, गळ्यात घाला, हातात घाला, सगळं घाला आणि ते करा. हे म्हणजे त्याला बेस काय आहे. कोण असा माणूस आहे ज्याच्या मागे की 20 वर्ष तपश्चर्या केलेली आहे, 50 वर्ष तपश्चर्या केलेली आहे आणि त्यानं त्याला मनातून वाटलं की हा हे लोकांसाठी आपण काढलं पाहिजे म्हणून काढलं. ही एक खूप मोठी कल्पना आहे. अभ्यास करायचा नुसतं आणि प्रोडक्ट काढणं हा पार्ट कोणी करू शकेल, पण त्या स्पेशली सब्जेक्टमध्ये त्या माणसाचं मास्टरी असणं गरजेचं आहे. आणि तेव्हा त्याने प्रोडक्ट काढले की त्याला ऑथेंटिसिटी येते, कारण त्यात त्यानं काम केलेलं असतं आणि त्याला गॅरंटी असते की हे वापरल्यानंतर गॅरंटी फरक पडणारच. आता बघा ज्यात माझे जे प्रोडक्ट जे आहेत की छोटे छोटे नाही आहेत. आता तुम्ही 24 प्रोडक्ट काढल्याचा उद्देश छोटे छोटे नाही आहेत की आता एक काढला, छाप काढला, ताबडतोब तयार, 2 सेकंदात एक प्रोडक्ट तयार झाला असं होत नाही. हे सगळे माझे लाकडात 24-25 माझे कारागीर आहेत, हातानं तयार करतात. आणि मंत्र असे डोळ्यानं वाचण्यासारखे मंत्र आहेत. असे बारीक मंत्र लिहिलेले नाही की डोळे आग फाडून तुम्ही बघा आणि नंतर मंत्र तुम्ही कधी वाचणार आहे. ते पोथी वाचायला वेळ नाही तर मोठे छोटे छोटे अक्षर कधी वाचणार. म्हणून जे काय अगदी चष्मा नसलेल्या माणसाला पण यावरचे मंत्र वाचता आला पाहिजे. एवढ्या मोठ्या प्रमाणात मंत्र मी व्यवस्थित दिले की लांबून पण वाचता यायला पाहिजे तुम्हाला.
की संस्कृतमध्ये मंत्र वाचता आले पाहिजे. त्यावर जे यंत्र आहे ते यंत्राचं पण 12 ते 15 फुटापर्यंत ओरा लेवल अनालिसिस आहे, ते पडते. UK मध्ये भारतात अनेक ठिकाणी सर्टिफिकेशन मी करून घेतलेले की ज्यामुळे या यंत्रातून पडणाऱ्या प्रकाशाच्या ऊर्जेच्या संपर्कात ती जागा किंवा तो माणूस आला की 100% त्याच्यामध्ये रिझल्ट पॉझिटिव्ह होतोच. हे त्यामध्ये टेक्निकल पण त्यामध्ये पार्ट त्यामध्ये मी घेतलेला आहे आणि देवी देवता पण घेतलेले आहेत. आता हनुमान देवता पकडा, हा कशाचा आहे? रक्षण करतो तुमचं आणि तुम्हाला काय करतो की वाईट शक्तीपासून तो लांब नेतो की वाईट शक्ती तुमच्या जवळ येऊ देत नाही. तुम्हाला पैसे देऊ नाही, पैशाचा हनुमान देवाचा काय संबंध नाहीये. म्हणजे एकच देव घेतला सगळी कामं करू शकत नाही. एवढे देव तयार कशाला झाले? सरस्वती विद्येचं कारक आहे, अभ्यासासाठी सरस्वती. बरोबर. कालीमाता ही दमन शक्ती आहे, आजारपणात कंट्रोल करण्यासाठी, मृत्यूवर रोखण्यासाठी कालीमाता आहे. पैशाची देवता कोण आहे? कुबेर देवता आहे किंवा विष्णू देवता आहे, हे पैशासाठी आहे. आणि असे आणि अन्नपूर्णा हे अन्नासाठी आहे. आणि असे प्रत्येक देवी देवता आहेत ना, हे वेगळ्या कारणासाठी. एका मेडिकल स्टोअरमध्ये तुम्ही गेला समजा, मेडिकल स्टोअरमध्ये मेडिकल स्टोअर एकच गोळीचं पाकिट घेऊन बसतो का? काय आला एकच गोळी द्यायची, आला की एकच गोळी द्या, असं करतं का? मेडिकल स्टोअर काढलं कशासाठी? मग डॉक्टर म्हणणार हे तुला आजार आहेत बाबा, तू प्रिस्क्रिप्शन जा शेजारी गोळ्याकडून गोळ्या घेऊन ये. मग ते डिसेंट्रीवाला वेगळ्या गोळ्या असणार आणि डोकेदुखीला वेगळ्या गोळ्या असणार, ताप असल्या वेगळ्या गोळ्या असणार, एकाला एकच गोळी असत नाही. मग वास्तुशास्त्राचा 23 वर्षाचा अनुभव जर मी घेतला असेल आणि मी जर तुम्हाला म्हणत असेल की वास्तुशास्त्राप्रमाणे तुम्ही करा, म्हणजे तुम्हाला 100% फरक पडेल, तर माझ्या प्रोडक्टमध्ये व्हॅरिएशन नको. अगदी खरं. ती वेगवेगळी देवी देवता ते काम करतात ऑटोमॅटिकली तुमच्याकडे. निश्चितपणे. त्यामुळे हे 24 प्रोडक्ट निश्चितपणे 24 प्रोडक्टची महती आणि माहिती जसं मी मगाशी त्याचा उल्लेख केला ती पुढेही जाणून घ्यायची आहे आणि आता ती मला वाटतं प्रोडक्ट सुद्धा आपल्या लोकांना दाखवायचे आहेत. पण त्याआधी इथे घेऊयात एक छोटासा ब्रेक. महाराष्ट्र कॉलिंग मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण ज्या वास्तू प्रोडक्ट्स बद्दल सरांकडून माहिती जाणून घेत होतो, अर्थात 24 अक्षर जी गायत्री मंत्रातली आहेत त्यातल्याच त्या मंत्राचा वापर करून पूर्ण अभ्यास करून सरांनी 24 प्रोडक्ट्स तयार केलेले आहेत. सर मला हेच विचारायचं की या 24 प्रोडक्ट्स आपण कसं वर्गीकरण करू शकतो, त्यांचं विभाजन आपण नेमकं कसं करू शकतो किंवा त्यांचा एखादा ग्रुप करता येतो का? हा, तर माणसाच्या जीवनात प्रत्येक कामं वेगवेगळी असतात, बरोबर आहे. ठराविक माणसाचा जर जीवनात जर विचार केला तरी त्याचं वर्गीकरण होतंच. शिक्षण हे वर्गीकरण वेगळं आहे, लग्न हे वर्गीकरण वेगळं आहे, आजारपणाचं वर्गीकरण वेगळं आहे. हा प्रत्येक फेज माणसाच्या आयुष्यात वेगवेगळा असतो. अगदी जन्मल्यापासून ते मरेपर्यंतचा पार्ट वेगळ्या फेजमध्ये डिवाइड केला जातो. मग फेज वाईजच त्याला आन्सर असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे एकच काहीतरी तुम्ही दिलं आणि सगळंच प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल असं फेज एकाच फेजमध्ये काय असू शकत नाही. म्हणून आता यामध्ये मी फेजेस जे तयार केलेले आहेत त्यात 6 मेन फेजेस आहेत यामध्ये वर्गीकरणावर. तुम्ही विचारल्याप्रमाणे की वास्तुदोष निवारण आणि ऊर्जा शक्ती वाढसाठी एक प्रोडक्टचा बंच आहे, पैसा टिकण्यासाठी, समृद्धीसाठी आणि इच्छापूर्तीसाठी दुसरा बंच तयार केलेला आहे, मुलांच्या अभ्यासासाठी तिसरा आहे, चौथा जो आहे तो आजारपणावर मात करण्यासाठी, कंट्रोल करण्यासाठी, 5वा जो आहे तो कौटुंबिक स्वास्थ्य आणि उत्तम नातेसंबंध राहायला पाहिजे म्हणून, आणि 6वा जो आहे 5व्या नंतर 6वा जो आहे तो आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी आणि सबकॉन्शियस माइंड मानसिक शांत तुम्हाला मिळण्यासाठी, आध्यात्मिक प्रगतीसाठी पण तुम्ही म्हणालात की आता त्याच्यासाठी प्रोडक्ट्स केले. म्हणजे आबाल वृद्धांचा विचार करून तुम्ही सगळ्या वेळा फेज मध्ये या प्रोडक्टचा वापर करता आला पाहिजे आणि त्या वापर करून मग त्याप्रमाणे त्यात सक्सेस मिळवता आला पाहिजे असे प्रोडक्टचं लिस्टिंग केलेलं आहे. सर आता तुम्ही सगळ्यात आधी म्हणालात की 6 प्रकार त्याच्यात आहेत. त्यातला पहिला आहे वास्तुदोष निवारण आणि ऊर्जा शक्ती वाढवण्यासाठी. त्याच्यासाठी नेमकं कुठलं प्रोडक्ट? बघा, वास्तुदोष निवारण आणि ऊर्जा शक्तींची वाढ असं जे मी काय म्हणतो, म्हणजे सर्वसामान्य एखाद्या माणसाचं उदाहरण घ्यायचं आपण. तुम्ही आजारी, तुम्ही न्यूट्रल असाल तर प्रॉब्लेम नाही, तुम्ही आजारी पडल्यानंतर काय डॉक्टरकडे जाता, डॉक्टर गेल्यानंतर डॉक्टर काय करतो, पहिल्यांदा तुमचा आजारपण जाण्यासाठी तुम्हाला औषध देतो. बरोबर. तो डायरेक्ट काय टॉनिक देत नाही तुम्हाला तब्येत चांगली व्हायला पाहिजे म्हणून. तुम्हाला आज पहिल्यांदा औषध, आजारात तुम्हाला हे औषध दिलं, मग तुम्ही न्यूट्रल फेजला येता, मग तुम्हाला अंगात ताकद येण्यासाठी प्रोटीन्स वगैरे काय असेल ते देतात. अशाच पद्धतीनं वास्तुदोष जे तुमच्या घरामध्ये आहे, टॉयलेट बाथरूम चुकीच्या ठिकाणी असेल, दरवाजा चुकीच्या ठिकाणी असेल, त्यानंतर लेवल डिफरन्स तुमच्या घरामध्ये असतील, किचन चुकीच्या ठिकाणी असेल, बेडरूम चुकीच्या ठिकाणी असेल, कुठले कोपरे कट झाले असतील, तर असे वेगवेगळे वास्तूतले दोष जे आहेत हे जाण्यासाठी माझ्याकडे जे वेगवेगळे प्रोडक्ट जे आहेत ते गणपती माथापट्टी, आता गणपती माथापट्टी जी आहे फॉर एक्झाम्पल सगळ्यांना मी दाखवतो. याच्यामध्ये गणपती आहे, त्रिनेत्र गणपती आहे, सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना आपण असं गणपतीला आरतीमध्ये म्हणतो. आणि ऍक्च्युली जे आहे गणपती जो असतो तो आपण 2 डोळ्याचा गणपती गणेशोत्सवामध्ये बसवतो.
ऍक्च्युअली आरतीमध्ये पण आपण त्रिनेत्र म्हणतो बरोबर. आणि ऋग्वेदामध्ये ह्याची संकल्पना, ह्याचा रंग आणि 3 डोळे आणि कसा बसतो हे वर्णन अभ्यास करून त्या रंगाचा गणपती तयार करून या ठिकाणी 2 यंत्र, हे जे यंत्र आहे हे बाहेरची एनर्जी वाईट एनर्जी थांबवण्यासाठी आहे आणि हे जे यंत्र आहे ते घराच्या बाहेर चांगली एनर्जी फेकण्यासाठी आहे. त्यामुळे हे 2 यंत्रांचा इफेक्ट आणि शुभ लाभ आणि स्वस्तिक चिन्ह आणि याच्या खाली ओम गंग गणपतये नमः हा गणपतीचा बीज मंत्र दिलाय, हे दरवाजाच्या वर लावायचे की ज्यामुळे दरवाजाच्या समोर तुमच्याकडे कायम पॉझिटिव्ह एनर्जी गॅरंटी राहते. हे झालं ऊर्जा शक्ती वाढवण्यासाठी. मग दुसरं त्यानंतर वेगवेगळे जर आपण विचार केले तर एखादा घर नैऋत्येला एंट्रन्स असेल किंवा दक्षिणेला एंट्रन्स असेल तर त्या लोकांसाठी असं काली माताचं एक प्रोडक्ट मुद्दाम दिलेलं आहे की त्याने ओम ह्रीम धूम दुर्गाय नमः असा मंत्र लिहिला आहे, दुर्गा माता दिलेली आहे, हे यंत्र दिलेले हे दरवाजाच्या समोर नैऋत्यला जर तोंड असेल किंवा दक्षिणला तोंड असेल दरवाजाच्या समोर लावल्यानंतर 100% दोष निवारण बऱ्यापैकी होतं आणि रिझल्ट हा तुम्हाला 15 दिवसामध्ये मिळतो. हे दक्षिण नैऋत्यसाठी किंवा दक्षिणेसाठी. चौथा, दक्षिणेकडे दरवाजा असेल तर परत मी मुद्दाम 4 फ्लॅटमध्ये 1 फ्लॅट दक्षिणेकडे असतो ऑटोमॅटिकली. मग त्या लोकांसाठी दरवाजाच्या वरच्या बाजूला गणपती मातापट्टी आहे, हनुमान मातापट्टी आहे, हे यंत्र वेगळे आहेत आणि हे दरवाजाच्या समोर चौकटीच्या वर दक्षिण दिशातल्या लोकांनी लावायला काही हरकत नाही. हे झालं दरवाजाच्या समोर. आतमध्ये आल्यानंतर तुमच्या घरात टॉयलेट बाथरूम चुकीचे असतील तर टॉयलेट बाथरूमच्या वर तो कोपरा कट व्हावा आणि त्याचा दोष नाहीसा व्हावा म्हणून हा जो मिरर आहे हा दरवाजाच्या बॅक साईडला तुम्हाला दरवाजावर टॉयलेटच्या दरवाजाच्या वर हे लावायचा आहे, हा जो मिरर जो आहे तो. आणि ह्याच्या मागे यंत्र पण आहे, ह्या यंत्राचा 12 ते 13 फुटापर्यंत एनर्जी टॉयलेटवर पसरते आणि टॉयलेट जर चुकीच्या ठिकाणी असेल आणि एखादा कोपरा कट झाला असेल तर त्या कट झालेल्या सेक्टरला हा आरसा तुम्ही 4.5 ते 5 फुटावर किंवा टॉयलेट दरवाजावर तुम्ही लावू शकता. याचा एक वेगळा इफेक्ट येतो. त्याबरोबर तुमच्या घरामध्ये हॉलमध्ये तुमचा हॉल जो असतो हा लिव्हिंग रूम जे आहे ही लिव्हिंग रूम तुमच्या घरामध्ये तिथून तुमच्या घरात प्रत्येक रूम मध्ये एनर्जी जात असते. ओके, तर त्या लिव्हिंग रूम मध्ये चांगली एनर्जी राहावी म्हणून हे नवऊर्जा यंत्र, यात 9 प्रकारच्या यात ऊर्जा आहेत. नवऊर्जा लिहिलेलं नाव यात वरच्या बाजूला इथं गायत्री मंत्र वर लिहिलेलं आहे मी आणि या ठिकाणी वेगवेगळ्या पश्चिम, ईशान्य, आग्नेय, नैऋत्य, वायव्य, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण दिशा टाकल्या. तुमच्या घरामध्ये तुमच्या हॉलमध्ये दक्षिणला तोंड न करता कुठल्याही वॉलला ही जर नवऊर्जा फ्रेम लावली तर त्या कोपऱ्यामध्ये ही ते ऑटोमॅटिकली जायला पाहिजे. अष्टदिशेमध्ये ही एनर्जी अष्टदिशेमध्ये जायला पाहिजे. आग्नेय कोपऱ्यात या यंत्राची एनर्जी जाईल, नैऋत्य कोपऱ्यात या यंत्र एनर्जी जाईल. हे दक्षिण दिशा मृत्यूकारक असते म्हणून अपमृत्यू निवारक यंत्र या ठिकाणी लावलेलं आहे, ह्याची दक्षिण दिशेला जाईल. अशा पद्धतीनं वेगवेगळे यंत्र हे वेगवेगळ्या कोपऱ्यामध्ये हे द्रव्य प्राप्ती यंत्र हे चांगलं एनर्जी वाढवण्यासाठी नवऊर्जा जी आहे हे सगळं एक्झिबिशनला. आणि अजून एक जे आहे ते तुमचं रिलेशनशिप, लग्नामध्ये अडथळे येणं, प्रॉब्लेम येणं, रिलेशनशिप चांगलं होण्यासाठी तुमच्या घरामध्ये असं एक प्रोडक्ट काढलेलं आहे. ओम गम ओम हा जो आहे हा गणपतीचा बीज मंत्र आहे. हा बीज मंत्र तुम्ही दररोज म्हटला तर साक्षात 1008 वेळा जर दररोज तुम्ही म्हटला तर 21व्या दिवशी तुम्हाला साक्षात गणपती स्वप्नात दर्शन देतो, असं या बीज मंत्राचं वैशिष्ट्य आहे. तो मुद्दाम लावलेलं आहे. हे वायव्य कोपऱ्यात तुमच्या हॉलमध्ये लावायचं आहे आणि येता आता तुमचा हा मंत्र वाचला गेला पाहिजे म्हणून या ठिकाणी किचन पण केलेले आहे. किचन तुम्ही दाराच्या घराच्या गाडीच्या चाव्या तुम्ही अडकवू शकता या ठिकाणी. आणि या ठिकाणी ऋग्वेद मधला निर्वैरता मंत्र म्हणजे कुणाशी वादविवाद भांडण होऊ नये आणि असेल तर ते मिटावं असा ऋग्वेदामधला मंत्र मी दिलेला आहे आणि त्याचं यंत्र पण दिलेलं आहे. तुम्ही तुमचे इलेक्ट्रिसिटी बिल असेल किंवा तुमचे वेगळे बिल असतील किंवा लग्नाची पत्रिका कोणाची असेल किंवा काय कोणाचं काय निरोप द्यायचा असेल घरातल्या लोकांचे एकमेकाला क्रॉस करताना तर हे चिटकवता यावं यासाठी एक पॉकेट तयार केलेलं आहे. तर हे वायव्य कोपरा तुमच्या घरातला पॉझिटिव्ह एनर्जी करतं आणि रिलेशनशिप डेव्हलपमेंटसाठी. आणि या ठिकाणी अशा पद्धतीनं आपण जे काय ठेवतो किचन्स वगैरे ठेवतो त्यामुळं वायव्य कोपऱ्यात तुमच्या घरामध्ये किचनचा जे काय तुम्ही ठेवता गाडीच्या चाव्या वगैरे ठेवतो त्यामुळे गाड्यांचा वापर जास्तीत जास्त होतो आणि ऑटोमॅटिकली तुमचा बिझनेस असेल तर बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू त्या गाड्यांचा गॅरंटी पण बिझनेस डेव्हलपमेंट पण चांगली होते आणि घरातला वास्तुदोष पण वायव्य कोपऱ्यातला जातो, एनर्जी पण वाढते. असं हे प्रत्येक प्रोडक्ट वेगवेगळे आहेत. यामध्ये एक सिमिलरिटी तुम्हाला कुठल्याही लेवलला दिसणार नाही आणि हाताने तयार करायचे प्रोडक्ट आहेत. हे कुठल्याही पटकन असं फॅक्टरीतनं दाबून असं कुठेही निघत नाही. हाताने हँडमेड लाकडाचे का ठेवलेत, प्लास्टिक नाही ठेवलं मी, लाकडाचं का ठेवलं, हा प्लास्टिकमुळं वाईट शक्ती केमिकल घरामध्ये राहतं, रूम टेम्परेचर वाढतं. पण लाकडामुळे ह्याचं लाईफ जे आहे प्रत्येक प्रोडक्टचं मिनिमम 100 वर्ष तर ऑटोमॅटिकली राहू शकतं. कारण हे स्वित्झर्लंडवरून प्लाय मागवलेलं आहेत, स्वित्झर्लंडवरून हे पाईन वूड मागवलेलं आहे आणि याचं 100 वर्षाला काही होत नाही, याला कीड लागत नाही, पाण्याचा प्रॉब्लेम येत नाही. एकदा तुम्ही प्रोडक्ट जर घेतलं तर ते पिढ्यानपिढ्या तुमच्या घरामध्ये राहिल्यामुळे वास्तुशास्त्राचा जो अंश आपण डिझाईन करतोय आता आपण जे बोलतोय हे शेकडो वर्षापर्यंत तुमच्या घरामध्ये राहून संस्कृती भारताची जपली जावी
आणि तुमच्यामध्ये प्रगती होऊन वास्तुदोष निवारण व्हायला पाहिजे या दृष्टीकोन ऊर्जा शक्ती वाढावी म्हणून हा पहिला सेट जो आहे ऊर्जा शक्ती वाढवण्यासाठी आणि वास्तुदोष निवारणासाठी मी काढलेला आहे. बरोबर. आता दुसऱ्या सेट कडे वळायला हरकत नाहीये. तो दुसरा प्रकार आहे जो सगळ्यांनाच खरं तर मनात असतो प्रश्न. बरोबर. पैसा टिकवण्यासाठी काय, समृद्धी वाढवण्यासाठी काय, किंवा इच्छा पूर्ण होण्यासाठी काय, तर या सगळ्यासाठी काय प्रोडक्ट आहे? आपल्याला सेकंड पार्ट जो आहे तो घरामध्ये चांगली एकदा एनर्जी तुमच्या घरात तयार झाली. आता याच्या पुढे तुमच्या घरामध्ये समृद्धी यायला पाहिजे. दरवाजाच्या समोर गणपती माथापट्टी लावलेले एनर्जी दरवाजाच्या समोर चांगली एनर्जी आलेली आहे. आता ह्याच्यामुळे पैसा घरात यायला पाहिजे. मग पैसा घरात कुठे ठेवला तर पैसा टिकतो हे लोकांनाच माहित नाहीये. तर त्यासाठी घरामध्ये पैसा लक्षात ठेवा. ही मी 2 वर्ष माझ्या घरामध्ये 1994ला 2-2 फूट जे आहे कपाट हलवून ठेवून कुठं चोरी झाली, कुठं मला ऍक्सिडेंट झाला, कुठं घरामध्ये आजारपण आलं, कुठं वादविवाद झाला, कुठं पैसे खर्च झाले, पूर्ण सगळे पैसे संपलेच कुठल्या कोपऱ्यात, हे सगळं अभ्यास करून मी सगळं प्रत्येक गोष्ट स्वतः ऑब्झर्व केलेले आहेत मी. म्हणून घरामध्ये उत्तर दिशेला हिमालयाकडे कुबेराची दिशा असल्यामुळं उत्तर दिशेला तोंड ठेवून कपाट ठेवून पैसा टिकू शकतो. आणि ती जास्त वाढण्यासाठी येण्यासाठी भरभराट होण्यासाठी पहिलं तर जे आहे ते माझं प्रोडक्ट जे आहे दरवाजाच्या बाहेर गणपती माथापट्टी जसं आलं तसं ऑटोमॅटिकली हे जे आहे बालाजी देवता जी आहे हे दरवाजाच्या समोर तुम्ही आत आलेल्या प्रसन्न ठेवायला पाहिजे. मंत्र लिहिलाय बघा, ओम श्री व्यंकटेशाय नमः. हा मंत्र डोळ्याला वाचण्यासारखा आहे. याचा मंत्र आहे. हे यंत्र जे बालाजीचं आहे हे 15 फुटापर्यंत दरवाजाच्या समोर चांगली एनर्जी फेकल्यामुळे घरामध्ये ऑटोमॅटिकली प्रॉस्पेरिटी लक्ष्मी येते. हे पैसा येण्यासाठी आता घरात तुमचा पैसा आला तो ठेवायचं कुठं तर कपाटात ठेवायचं. निश्चितपणे सर, पैसा टिकण्यासाठी पण काय प्रोडक्ट आहे ते सुद्धा जाणून घेऊया. पण त्याआधी एक फोन घेऊया. ठाण्याहून सविता बोलतात आपल्याशी. बोला सविता, प्रश्न विचारा. सविता ताईंचा कॉल कट झालेला, हरकत नाहीये सर. आपण पैसा आला तर त्यासाठी काय पैसा आला ते सांगितलं, पण आता टिकण्यासाठी काय? आता पैसा तुमच्या घरामध्ये आला, आता पैसा आल्यानंतर टिकायला पाहिजे. आणि लोकांचा प्रॉब्लेम आता पैसा पुष्कळ होतो पण टिकत नाही. का टिकत नाही? तुमच्या घरामध्ये अस्वच्छता असेल तर पहिला अस्वच्छता काढून टाका. वास्तुदोष निवारणासाठी माझे पहिला सेट सांगितला तो वापरा. त्यानंतर पैशाचं कपाट कुठं ठेवायचंय? कुबेराकडे तोंड करून. मग तुम्ही काय करा, मी काय केलं डायरेक्ट कुबेराची मूर्तीच तयार केली की तुम्हाला टेन्शन नाही पाहिजे. या ठिकाणी कुबेराचं मूर्ती आहे. या कुबेरा ओम ह्रीम श्रीम क्लीम वित्तेश्वराय नमः हा बीज मंत्र पण दिलेला आहे. कुबेराचं वेगळ्या टाईपचं यंत्र मी डिझाईन करून ते पण दिलेलं आहे. हे 12 ते 15 फुटापर्यंत तुमच्या घरामध्ये प्रकाश सोडतं. आणि कुबेराचा पूर्ण अभ्यास करून ही मूर्ती स्वतः तयार करून कॉपीराइट घेतलेलं आहे. याचं हे कोणी डुप्लिकेट करू शकत नाही. हे आर्टिस्ट करून तयार करून घेतलेलं आहे. तर हे जे आहे हे तुमच्या बेडरूम मध्ये जर पैसा ठेवत असाल तर तुमच्या बेडरूम मध्ये उत्तरेच्या वॉलला हे कुबेर लावायचे. कुठं? उत्तरेच्या वॉलला दक्षिणेकडे तोंड करून कुबेराचं हे बसवायचंय. आणि या कुबेराच्या बरोबर समोर कुठल्याही साईडला पैशाचं कपाट ठेवायचंय. पैसा ऑटोमॅटिकली राहायला सुरुवात होते. कारण देवादी देवांचा सगळ्यांचा खजिना जो आहे हा सांभाळणार देवता जो आहे कुबेर आहे, मेन मॅनेजर आहे. यक्ष काय करतो? पुढे पैसे देतो, पण द्यायचं का नाही द्यायचा अधिकार कोणाचा आहे? कुबेर आहे. मग देवी देवता त्या देवताला आपला एक रक्षक म्हणून जे त्याला ठेवलेलं आहे कुबेर देवतेला आणि समृद्धीसाठी ठेवलेलं आहे ते माणसासमोर तर काहीच नाही. तर माणसानं ठेवायला काही हरकत नाही. 100% कुबेराचं पूजा केल्यानंतर ऑटोमॅटिकली. आणि ह्यातले जे मंत्र आहेत हे तुम्ही ह्याला जर हळद कुंकू लावू शकता, वॉटरप्रूफ आहे, हे उद्बत्ती दाखवू शकता. आणि हे जे मंत्र आहेत ओम ह्रीम श्रीम क्लीम वित्तेश्वराय नमः हा जरी मंत्र दररोज तुम्ही म्हणत राहिला तरी तुम्हाला फायनान्शियल प्रगती विदिन 2 महिन्यात व्हायलाच पाहिजे. हे पैसे आल्यानंतर कुबेरासमोर राहण्यासाठी आणि त्यात वाढ होण्यासाठी कंटिन्युअसली टिकण्यासाठी जे आहे तो म्हणजे माझा पैशाचं मनी बॉक्स. आता हे पण डिझाईन करण्याचा उद्देश आहे. या ठिकाणी मी ओम श्रीम नमः हा मंत्र लिहिलेला आहे. या ठिकाणी खाली कुबेराचा एक मंत्र दिलेला आहे. आणि या ठिकाणी या समोर बघितलं तर हे अंबाजीचं मंदिर जे आहे आपल्या गुजरातमध्ये ते एक यंत्र या ठिकाणी दिलेलं आहे. ओम महालक्ष्मीना ओम क्लीम रीम ओम हा बीज मंत्र या ठिकाणी अंबाजी देवीचं यंत्र आत उघडल्यानंतर आतमध्ये पूर्णपणे तुम्ही बघू शकता की याच्यामध्ये आत या ठिकाणी स्वर्गामध्ये वापरलं जाणारं यंत्र, या ठिकाणी यंत्र, या ठिकाणी श्रीयंत्र आहे खालच्या बाजूला. आणि श्रीयंत्रात शेजारीच बालाजीचं यंत्र आहे की जे बालाजीचं यंत्र आपण दरवाजासमोर लावलं होतं ते यंत्र मी इथं खाली प्रिंट केलेलं आहे. म्हणजे अल्टिमेटली जिथून पैसा यायला सुरुवात झाली ते या बॉक्समध्ये. या बॉक्सची आतली जी रचना डायमेन्शन जे आहे असं केलेलं आहे त्याला वास्तुशास्त्रात आयाम असं म्हणतात की हे गजायम आहे. या गजायम म्हणजे लांबी गुणले रुंदी गुणले उंची हे जर कॉम्बिनेशन केलं तर एकांक जो आहे तो 6 यायला पाहिजे. तर तो एकांक 6 येईल अशा पद्धतीने कॉम्बिनेशन करून बॉक्स तयार केलेला आहे. तर हा बॉक्स घरात ठेवल्यामुळे फायनान्शियल प्रगती होते आणि पैसा
जो आहे तो ऑटोमॅटिकली साठायला सुरुवात होते. आणि हे कुठे ठेवायचं आहे? तुमच्या पैशाच्या तिजोरीमध्ये, ज्या ठिकाणी कपाट लोखंडाचं गोदरेजचं वगैरे असतं त्याच्यामध्ये, तुमच्या ड्रॉवरमध्ये हे मनी बॉक्समध्ये तुम्ही मनी बॉक्स ठेवा. तुम्हाला 2 महिन्यात रिझल्ट हजारो लोकांना आउट ऑफ इंडिया पण आलेलं, इंडिया सोडा आउट ऑफ इंडिया ज्या ठिकाणी कार्ड वापरतात लोक की नॉर्मली कॅश घरात ठेवत नाही, त्या लोकांना पण आश्चर्य करायला त्या प्रमोशनल ऍक्टिव्हिटी, अडकलेला पैसा येणे, लोन सँक्शन होणे, प्रॉपर्टीचं लिटिगेशन थांबणे, कोर्ट मॅटर सक्सेस होणे, अशा गोष्टी पण येणे झालेल्या आहेत. तर पैसा येण्याचे मार्ग तुमचे पूर्णपणे या बॉक्समुळे खुले होतात. आणि आपण पैशाचे कपाट म्हणजे काय पैसे ठेवतो तिकडे कागदपत्र असतात, कोणाचे फोटोग्राफ्स असतात, आपले बँक पासबुक असतं, कसंही पैसा आपण आतमध्ये ठेवतो दागिन्याबरोबर. असं न करता पैशाला व्हॅल्यू द्यायला पाहिजे. आपलं जीवन जे आहे ते पैसा कमवण्यात आणि पैशाचा वापर करण्यात जातं. त्या पैशाला जर आपण व्हॅल्यू दिली नाही तर काय उपयोग? हे व्हॅल्यू देण्यासाठी, सेपरेट स्पेस तयार करण्यासाठी हे पैसा. सर, पैसा आणण्यासाठी आणि टिकवण्यासाठी नेमके काय प्रोडक्ट्स आहेत त्याची तर माहिती जाणून घेतली, पण समृद्धीसाठी, इच्छापूर्तीसाठी आणि बरोबरीने आता मुलांचा अभ्यास कसा राखला पाहिजे यासाठी सुद्धा प्रोडक्ट्स आहेतच, त्याची माहिती जाणून घ्यायची. पण त्याआधी पुन्हा एकदा घेऊया एक छोटासा ब्रेक. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. वास्तुदोष निवारणासाठी किंवा घरात पैसा टिकवण्यासाठी आपण कोणते प्रोडक्ट्स वापरायला हवेत हे तर आपल्याला पंडित शिवकुमार श्री यांनी त्याची माहिती सांगितलेली आहे. आणि आता आपण आलेलो आहोत पुढच्या प्रकाराकडे, ते म्हणजे समृद्धीसाठी किंवा इच्छापूर्तीसाठी नेमके कोणते प्रोडक्ट्स आपण वापरायचे. आता इच्छापूर्ती जो प्रकार आहे ते इच्छापूर्तीसाठी तर मी सांगितलं, तर माझा प्रोडक्ट सगळ्या लोकांना, बऱ्याच लोकांना माहित झालेलं असेल. तर इच्छापूर्ती कुपी आहे. मगाशी जे का तुम्हाला म्हटलो मी, यत्र योगेश्वरा कृष्ण यत्र पार्थो धनुधरा, हा जो मंत्र आहे हा अतिशय पॉवरफुल आहे. ह्या मंत्राचं एकदा दर्शन जरी घेतलं, इच्छा पूर्ण होण्यासाठी खूप मोठी मदत होते. यानंतर ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा इथं नवानं मंत्र दिलेला आहे. त्यानंतर ओम नमः सर्वनिवासाय सर्वशक्तियुताय ममाभिष्टम कुरुद्वासु शरणागत वत्सल, असं स्पष्टपणे आपण शरण जातोय की माझ्या इच्छा ज्या आहेत त्या अभिष्टा पूर्ण कर देवता, असं आपण या ठिकाणी म्हणतो. आणि यामध्ये वेगवेगळ्या टाईपची यंत्र आहेत. हे सर्वोत्थान यंत्र आहे की जे स्वर्गामध्ये वापरलं जातं. त्यानंतर कोर्ट मॅटरमध्ये सक्सेस मिळण्यासाठी, सर्व्हिससाठी, लग्न होण्यासाठी, कुठले काम होण्यासाठी आतली जी जागा आहे ही जागा पण वास्तुशास्त्राच्या अँगलनं तयार केलेली आहे. आणि याच्यामध्ये तुमची इच्छा जी आहे ती लिहून ठेवू शकता. लग्नासाठी लग्नाचा बायोडाटा, सर्व्हिसचा बायोडाटा, किंवा काय तुमचा कोर्ट मॅटरचा प्रॉब्लेम आहे, जमिनीचा प्रॉब्लेम आहे, मुलांचं पर्सेंटेज चांगलं पडण्या दृष्टिकोनातून असेल, कुठे एंट्री थ्रू करण्यासाठी असेल, किंवा MS ला बाहेर जाण्यासाठी तुम्हाला व्हिसा मिळायचा प्रॉब्लेम, यासाठी काही इच्छा जी आहे ती लिहून तुम्ही वायव्य कोपऱ्यात ठेवा. विदिन 3 मंथ्स 100% हे पूर्ण होते. महादशा अंतरदशेवर पण काही गोष्टी अवलंबून असतात. इच्छापूर्ती कुपीसाठी हा पार्ट. मला जाणून घ्यायचे प्रोडक्ट्स म्हणते. आधी एक फोन आलाय, धुळ्याहून शिवप्रसाद बोलतात आपल्याशी. बोला, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला. बोला सर. नमस्कार. नमस्कार. धुळ्याहून बोलतोय मी. नमस्कार. बोला. सर, प्रश्न असा होता, आमचं जे घर ना ते दक्षिणमुखी आहे. बर. पण त्यात असा प्रॉब्लेम आहे, आमचं घर जे वडिलांच्या नावावर होत नाही अजून, आमच्या बाबांच्या नावावर आहे. बर. आणि आमच्या काकांचे थोडा मला त्रास वगैरे देत आहे घरात, तर त्यांना दुसरं घर घेऊन द्यायचं होतं आम्हाला. बर. अजून परत एक 4 वर्ष झाले. बर. हॅलो. हा बोला. काय म्हटले सर तुम्ही? बोला बोलत राहा. हो, तर एक 4 वर्ष झाले सर, तर आमच्या घराचा प्रॉब्लेम सुटतच नाही सर अजूनपर्यंत. बर. आता ज्या तुम्ही घरात राहता ते घर तुम्हाला विकायचंय का नावावर करायचंय? नाही, आमच्या वडिलांच्या नावावर करायचं आता आहे, माझ्या वडिलांच्या. ठीक आहे. आणि नवीन घर परत घ्यायचंय ते विकून का नवीन घ्यायचंय? नक्की काय करायचंय? त्यांना आपण दुसरं घर घेऊन देतो सर आम्ही त्यांना नवीन, पण ते ऐकतच नाही. 4 वर्ष झाले, आम्ही भरपूर प्रयत्न केले, बऱ्याचशा पूजा अर्चना सगळ्या केल्या. ओके. तर पहिला त्यावर आम्हाला तुम्ही उपाय सांगा करूया. आम्ही तुमचा कार्यक्रम नेहमी बघतो. व्हेरी गुड. आणि स्पेसिफिकली मी जळगाव आणि धुळे आणि भुसावळ या शेकडो नाही हजारो लोकांनी मला सांगितले की या ठिकाणी खूप लांब आहे, पण तुम्ही वास्तू तर मी मोस्ट प्रोबॅबली पुढच्या महिन्यात जळगाव एक्झिबिशन भरणार आहे. त्या ठिकाणी मी स्वतः येणे, स्पीच पण देण्याची पॉसिबिलिटी जास्त आहे. तर यामध्ये तुम्हाला उपाय, दक्षिणेला दरवाजा असेल तर पहिला मुद्दा सांगतो, दक्षिणेच्या वर मगाची जी मी दाखवलेली हनुमान माथा पट्टी ती लावा, म्हणजे वाईट शक्ती घराच्या बाहेर थांबेल. दरवाजाच्या समोरच्या बाजूला ही कालीमाता जे मगाची मी दाखवलं तुम्हाला, हे दरवाजाच्या समोरच्या बाजूला ही कालीमाताचं प्रोडक्ट जे आहे हे दक्षिण ज्यांच्याकडे आहे त्यांनी लावा, म्हणजे तुम्हाला. आणि ओम ह्रीं दुम दुर्गाय नमः हा मंत्र दररोज तुम्ही पाया पडून म्हणत जा. नंबर 3 म्हणजे तुमचे बाकीचे वास्तुदोष मला काय माहित नाही आहेत,
पण टॉयलेट बाथरूम जे असते टॉयलेट बाथरूम चुकीच्या ठिकाणी असू शकतं, तर त्यासाठी तुम्ही पहिल्यांदा टॉयलेट बाथरूम मिरर लावा. त्याचबरोबर मी तुम्हाला आता जे काय सांगितलं की इच्छापूर्ती कॉपी जी आहे त्या इच्छापूर्ती कॉपीमध्ये जे तुमची इच्छा आहे वडिलांचं नाव लिहून त्यांचा फोटो लावून ती इच्छा की असं असं वडिलांचं इच्छा आहे आणि हे घर जे आमच्या प्रॉपर्टी आमच्या नावावर व्हायला पाहिजे वडिलांच्या नावावर असं जे काही इच्छा लिहून ती वाया कोपऱ्यात ठेवा. विदिन 3 मंथ्समध्ये तुम्हाला रिझल्ट गॅरंटीली मिळाला पाहिजे. मीन वाईल मी तिथे आलो तर प्लॅन घेऊन तुम्ही जळगावमध्ये या. त्या दरम्यानच्या काळात तुझं निराकरण गॅरंटीली करेल. निश्चितपणे सर. आता इच्छापूर्तीसाठी नेमकं कोणतं प्रोडक्ट असायला इच्छापूर्ती सांगितलं. आता मुलांच्या अभ्यासासाठी काय प्रोडक्ट आहे? पण 10वी आणि 12वीची आता परीक्षा चालू झालेली आहे. 2 महिन्यावरच परीक्षा आलेली आहे. मुलांना अभ्यास करायला पाहिजे म्हणून तुमची इच्छा आहे ना, मग तुम्ही लिहा की माझ्या मुलांनी अभ्यास करायला पाहिजे, चांगले पर्सेंटेज पडायला पाहिजेत, त्या मुलांनी चांगले पर्सेंटेज पाडायला पाहिजे. आई वडिलांनी दोघांनी मिळून एका कागदावर लिहा, मुलाचा फोटो चिटकवा आणि काय लिहायचं, या 2016च्या फेब्रुवारीच्या परीक्षेमध्ये चांगले त्या तो उल्लेख करायचा. याच परीक्षेमध्ये आता हे पास चांगला पर्सेंटेज पडावं. काय पर्सेंटेज तुम्ही ठरवा. मुलाने पण लिहा, तुम्ही पण लिहा, इच्छापूर्ती लिहा. हा पहिला इच्छा झालं. नंबर 1. नंबर 2 म्हणजे मुलांचा अभ्यास चांगला होण्यासाठी त्याला ईशान्य कोपऱ्यामध्ये किंवा पश्चिमेकडे बसवा आणि त्या मुलांच्या अभ्यासाच्या टेबलवर हे सरस्वतीचं पेन स्टँड जे आहे हे ठेवा. हे सरस्वतीचं पेन स्टँड 100% मुलांना चांगला अभ्यास करण्यासाठी प्रवृत्त करतं. जेव्हा हे पेन स्टँड आहे म्हणजे पेन तुम्ही घेतला इथं ठेवला की जेव्हा जेव्हा तुम्ही हा पेन उचलता तेव्हा ऑटोमॅटिकली सरस्वतीच्या आणि गणपतीच्या पायाजवळ तुमचा हात जातो, त्यांचा आशीर्वाद लाभतो. हे यंत्राची ऊर्जा मुलांच्या चेहऱ्यावर बुद्धिमत्तेवर पडते, डोक्यावर पडते आणि याबरोबर या बॅकसाईडला जे या कुंडली तू तुषार हार दवला सरस्वती स्तोत्र आहे ह्याचा वापर पण होतो. म्हणजे तुमचं अभ्यासाची जागा ही पॉवरअप होते. नंबर 1. नंबर 2 म्हणजे ज्या मुलांना कंपास पेटी पण तयार केलेली आहे. ही जी कंपास पेटी आहे याच्यामध्ये लिहिलेली आहे मी नमस्ते शारदा देवी सरस्वती प्रतिपदे वसत्तम जीवाग्रे सर्व विद्या प्रदाभ हा मंत्र आहे. हा मंत्र मुलं कायम सबकॉन्शियसली वाचत राहतील. आतल्या बाजूला सगळं ठेवण्यासाठी जागा आहे. तीव्र बुद्धी वाढण्यासाठी चित्तूरगडच्या महाराजांनी जे वापरले यंत्र ती वापरलेत. खाली पण येतं यंत्र आहे आणि या पेन्सिल आणि खोडोबा ठेवण्याची जागा ही मुलं चांगलं 10-10, 15-15 वर्ष व्यवस्थित वापरू शकतात. स्पेसियस आहे. हे दुसरं एक प्रोडक्ट आहे. नंबर 3 म्हणजे मुलांना अभ्यास चांगला व्हावा आणि अभ्यास करताना पॅड एक नसतं, ते 1 शॉट एक पॅड तयार केलंय. सरस्वती यंत्र आहे. यंत्राचा इफेक्ट 15 फुटापर्यंत या यंत्राचा इफेक्ट होतो. या ठिकाणी एक वेगळं यंत्र आहे. या ठिकाणी हे 2 कॉन्सन्ट्रेशन यंत्र आहे. याबरोबर इथं ओम श्रीम ओम गंग गणपती नावा मंत्र आहे आणि या देवी सर्व भूतेशी विद्यारूपिण संस्थिता नमस्तसे नमस्तसे नमस्ते नमो नमः डोळ्याने वाचता येणारा मंत्र आहे. या ठिकाणी मुद्दाम असं एक मी हे केलेलं आहे, पेन पेन्सिल खोडोबा ठेवता यावा इमर्जन्सीमध्ये आणि कशासाठी वापरू शकता. मुलांना अभ्यासासाठी चांगला आहे. बॅक साईडला श्री सरस्वती द्वादश नामावली हे मुलांनी वाचलं तर म्हणजे विद्याभ्यास करताना सरस्वती देवता आणि लास्ट म्हणजे हे ताम्र तोयम आहे. मुलांना अभ्यास करण्यासाठी तीव्र बुद्धी व्हावी म्हणून हे तांब्याचं 100% प्युअर 99.99% यंत्र आहे. यंत्र आतमध्ये ठेवायचे. ह्यामध्ये पूर्ण पाणी भरून ठेवायचे. दररोज रात्री झोपताना जेवताना ह्यातलं पाणी प्या, भरून ठेवा, परत रात्री भरून ठेवा, सकाळी परत नाश्ता केला त्यातलं पाणी. मुलांची तीव्र बुद्धी वाढण्यासाठी ह्या तीव्र बुद्धी यंत्राचा वापर केला तर अनेक मुलांना चांगलं पर्सेंट पडलेलं हे विद्याभ्यासासाठी. खरं तर इथेही प्रोडक्ट्स जाणून घ्यायचे आहेत आणि खरं तर ब्रेकची सुद्धा वेळ झाली आहे. पण माझ्या मनात एक आता प्रश्न जो आला तो म्हणजे की तुम्ही हा जो रायटिंग पॅड बनवलेला आहे आणि आता जसं मुलांच्या परीक्षा सुरू आहेत तर अनेक ठिकाणी या रायटिंग पॅडला परमिशन नसते, पण या पॅड जर मुलं परीक्षागृहात जर घेऊन गेली तर ह्याला ऑब्जेक्शन येणार नाही का? एक्झॅक्टली. खूप बरं प्रश्न विचारला. हे अनेक लोकांनी मला प्रश्न विचारलाय. बघा, पहिला मुद्दा म्हणजे हा जो पॅड आहे या पॅडवर जे यंत्र आहे हे यंत्र विद्याप्राप्ती यंत्र आहे. हे ज्या ज्या ठिकाणी तुम्ही ठेवाल त्या त्या ठिकाणी ऊर्जा पसरते. त्यामुळं हे घरामध्येच ठेवून अभ्यास केलं तर वन ऑफ द बेस्ट थिंग. कारण तुमच्या घरामध्ये ही यंत्र आणि हे पॅड त्या ठिकाणी राहिल्यामुळं त्यातली एनर्जी जास्तीत जास्त पसरते. तुम्ही बरोबर घेऊन जाऊ शकता, काय प्रॉब्लेम नाही. अनेक वेळा शाळामध्ये मंत्र बघून अलाउड करणार नाहीत, पण मी पॅड हे अभ्यास परीक्षेसाठी अभ्यासाला करायला पाहिजे म्हणून तयारच केलेलं नाहीये. बरोबर. डेली जे काही रुटीन तुम्ही वर्क करता, अभ्यास करता आणि एकाच ठिकाणी यंत्राची जी एनर्जी आहे ही यंत्राची एनर्जी त्या त्या एरियामध्ये पसरायला पाहिजे म्हणून मी तयार केलेलं आहे. तुमच्या डोळ्यासमोर राहायला पाहिजे. होमवर्कसाठी स्पेसिफिकली आहे. त्यामुळे घरात वापरलं तर सगळ्यात बेस्ट आहे आणि 100% रिझल्ट तुम्हाला याचे मिळतात, काही डाऊटच नाही. निश्चितपणे. आजारपणावर मात करण्यासाठी नेमके काय प्रोडक्ट्स आहेत ते सुद्धा जाणून घ्यायचे, पण पुन्हा एकदा घेऊया छोटासा ब्रेक. महाराष्ट्र कॉलिंग मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. सर, आजारपणावर मात करण्यासाठी किंवा कौटुंबिक स्वास्थ्य राखण्यासाठी आणि तसंच आध्यात्मिक प्रगतीसाठी या खरं तर 3 कॅटेगरीज आता उरलेल्या, त्याची तुम्ही थोडक्यात काय माहिती द्याल? प्रोडक्ट भरपूर आहेत. तुम्ही एक्झिबिशनला ज्या ज्या ठिकाणी जाल त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील, माझ्या ॲपवर बघायला मिळतील, वेबसाईटवर बघायला पूर्ण माहिती बघायला मिळेल. पण आजारपणासाठी मी काय जसं मुलांसंबंधी सांगितलं तुम्हाला, ताम्रतोय म्हणजे ताम्र जलम म्हणून माझं वेगळं प्रोडक्ट आहे की ज्यामध्ये आजारपणाचं कंट्रोल येण्यासाठी यंत्राचं पाणी पिल्यानंतर तुमचं
चेहऱ्याभोवती गुलाबी रंगाचं एक वलय तयार होतं आणि ते आध्यात्मिक स्पिरिच्युअलिटी डेव्हलप होते. आणि मागच्या वेळेला अनेक लोकांनी वेगवेगळे त्याचे उदाहरणं दिलेली आहेत की ज्या अंध व्यक्तीला डोळे आले असे वगैरे माझ्याकडे त्यांनी सांगितले व्हिडिओ आणि ऑडिओ आपल्याकडे आहेत. आणि काही तर एका मुलांनी इंजिनियर असल्या मुलांनी या 15 दिवसापूर्वी माझ्याकडे आले, नाव पण आहे माझ्या त्याकडे. त्या माणसाला दरवर्षी किडनी स्टोनचा प्रॉब्लेम येत होता, 3 ते 4 एमचा किडनी स्टोन. त्यांनी स्वतःच मला सांगितलं केबिनमध्ये आल्यानंतर असं मला त्रास होतो. पण सर म्हटले 8 महिने झालं तुमच्या यंत्राचं ताम्र तोयमचं पाणी, ताम्र जलमचं मी पाणी पितोय. पण यात आता मी 4 दिवसापूर्वीच मी सोनोग्राफी केली तर ॲब्सोल्युटली अजिबात मला किडनी स्टोनचा त्रास नाही हे त्यानं रिपोर्ट सगळं मला दाखवलं. म्हणजे आता मला हे जे काही प्रोडक्ट काढतोय तुमच्याकडूनच फीडबॅक मिळतो की कुठले एका माणसाचं कॅन्सर बऱ्यापैकी परस्पर कंट्रोलमध्ये येण्याचं गोष्ट झाली. आनंद उत्साह एखाद्या माणसामध्ये निगेटिव्हिटी निघून गेली. बऱ्याच गोष्टी या पाणी पिल्यामुळे होतं. आजार पण कंट्रोल करण्यासाठी ते कालीमाता जी आहे ते दक्षिण दिशेला घरात प्रत्येकानं लावायला पाहिजे. घरामध्ये अपमृत्यू किंवा आजारपण किंवा साडेचा त्रास होऊ नये म्हणून हे कालीमाताचं इफेक्ट गॅरंटेडली होतं. आणि आजारपणासाठी कंट्रोल येण्यासाठी औषधाचा बॉक्स पण तयार केलेला आहे मी. हा औषधाचा बॉक्स तयार केला धन्वंतरी देवता हे लक्षात ठेवून धन्वंतरी देवताची मूर्ती तयार केलेली आहे की आपण नॉर्मली आपण दिवाळीच्या वेळेला पूजा करतो त्यावेळेला वापरू शकता. धन्वंतरीचा मंत्र या ठिकाणी हा जो आहे मूर्त संजीवनी मंत्र जो आहे वशिष्ठ ऋषीने लिहिलेला जो 18,000 वर्षापूर्वीचा हा शोधून मी लिहिलेला आहे. म्हणजे मरणासन्न असलेला अवस्थेत एखादा माणूस जर असेल तर सकाळी पहाटे 5:30 पासून संध्याकाळी 8 पर्यंत जर हा मंत्र म्हटला तर मृत व्यक्ती माणूस मरू शकत नाही असं ग्रंथात लिहिलेलं आहे. तर याप्रमाणे नॉर्मली डायबिटीस वगैरे नॉर्मली जास्त आजार असतं या लोकांसाठी हे एक प्रोडक्ट असं या नॉर्मल औषधं ठेवण्यासाठी डायबेटिक पेशंटसाठी पण असं नॉर्मली बरोबर घेऊन जाण्यासाठी असे बरेच प्रोडक्ट आहेत. तुम्ही एक्झिबिशनला लावून बघू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचा आता एक्झिबिशनचा जो पार्ट आहे आता तुम्हाला बोललो त्याप्रमाणे एक्झिबिशन येता कोल्हापूरला आहे 19 आणि 20 डिसेंबरला चंदवानी हॉलमध्ये कोल्हापूरला आहे. कोल्हापूरकरांसाठी दर वेळेला एक्झिबिशनला कोल्हापूरकरांनी जबरदस्त साथ दिली. त्याप्रमाणे आता काल परवा जे काय नाशिकमध्ये प्रचंड गर्दी होती आणि सगळे लोक एक्झिबिशनला तुडुंब प्रतिसाद त्याबद्दल आभार. आणि हे प्रोडक्ट वापराने तुम्हाला 100% रिझल्ट मिळेल. कोल्हापूरला 19 आणि 20 डिसेंबरला आणि चिपळूणला स्पेशली चिपळूणच्या लोकांनी मला सांगितलं रत्नागिरीच्या लोकांनी गोव्याच्या लोकांनी म्हणून चिपळूणला मी देतोय 27 आणि 28 डिसेंबर रविवार सोमवार शक्यतो त्याकडे मी येण्याची शक्यता गॅरंटीडली आहे. मी जेवढी स्पीच देऊ शकतो पण नक्की पुढच्या प्रोग्राममध्ये तुम्हाला मी सांगेन. त्याच्यावर नागपूरमध्ये पण स्वाती पाटील मॅडम आहेत, त्या नंबर तुम्हाला दिलाय, नागपूरमध्ये घेऊ शकता. सिंगरोड पुण्यासाठी वेगळ्या मॅडम आहेत ते दिलेले आहे. आणि अजून एक तुम्हाला रिक्वेस्ट आहे, ज्या लोकांना वास्तूचे प्रोडक्ट विकून वापर करून फरक पडलाय त्यांनी आम्हाला लेटर लिहा की असाच आम्हाला फरक पडलाय. आमची टीम तुमच्या घरामध्ये येईल, तुमचं पूर्ण शूटिंग केल्यानंतर आम्ही तुम्हाला टीव्हीवर दाखवू की तुम्हाला काय प्रोडक्ट वापरल्याने काय फरक पडला. आणि काही वेळेला खूप एंगेज फोन असतात, 10-12 असिस्टंट आहेत माझे, पण तुम्हाला अपॉइंटमेंट जर मिळत असेल नाराज होऊ नका. तुम्ही त्याच फोन नंबरला SMS पाठवा की आम्हाला अपॉइंटमेंट पाहिजे म्हणून. तुम्हाला रिकॉल करतील आणि तुमचा अपॉइंटमेंट कन्फर्म करायचा प्रयत्न करतील. फ्लिपकार्ट मला सगळ्यात महत्वाचं माझं वास्तू पंडित विचारायचंच होतं की आता तुमचे हे प्रोडक्ट जर आम्हाला हवे असतील तर ते ऑनलाईन पण आम्ही मागवू शकतो. येस तर ऑनलाईन तुम्ही आता घर बसल्या ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये तुम्ही वास्तू पंडित 124 हे ऍप फ्री आहे. ऍप प्ले स्टोरला जा, वास्तू पंडित 124 घ्या. त्या ठिकाणी तुमचं घर तुम्ही वास्तुशास्त्रानं बरोबर आहे की नाही हे स्वतः चेक करू शकता. माझं स्वतः नॉलेज त्या ॲपमध्ये असल्यामुळे 100% गॅरंटी की ते परफेक्ट आन्सर देईल. आणि त्यात कुठले दोष जे आहेत आणि दोष घालवायला काय करायला पाहिजे हे पण त्या ॲपमध्ये दिलेलं आहे. ते तुम्ही सगळं ऑनलाईन खरेदी करू शकता. आणि ऑनलाईन खरेदी केल्यावर तुमच्या घरामध्ये कॅश ऑन डिलिव्हरी तुमच्या घरापर्यंत माझे प्रोडक्ट पोहोचतील निश्चितपणे. सोमवार आणि बुधवार पुण्यामध्ये माझ्या पत्रिका बनण्याचे अपॉइंटमेंट असतात. आणि शनिवारच्या दिवशी मी मुंबईच्या ऑफिसला असतो. त्या दरम्यानच्या काळात तुम्ही शनिवारी मला फक्त अपॉइंटमेंट घेऊन भेटा. अगदी खरे सर. आज तुम्ही खरं तर इथे आलात. वेळ खरं तर नेहमीच सर आपल्याला अपुरा पडत असतो. आजही 24 वास्तू प्रोडक्टची माहिती आपण या कमीत कमी वेळात 1 तासाभरात आपण प्रयत्न केला. आणि मला वाटतं की प्रेक्षकांपर्यंत त्याची चांगलीच माहिती त्यांच्यापर्यंत गेली असेल. त्याबद्दल खरंच धन्यवाद. आणि आता आपण पुन्हा भेटणार आहोत पंडित शिवकुमार श्री अर्थात सरांना 22 डिसेंबरला. तेव्हाचाही एपिसोड मिस करू नका. पण सध्या मात्र आम्ही इथे थांबतोय. उद्या मात्र आपण पुन्हा भेटूया नव्या पाहुण्यांसह नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.